मैदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी मैदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मैदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी। रेल्वे ग्राउंड जे डोंबिवली पश्चिमच्या सर्व खेळाडूंचं नागरिकांचं एक हक्काचं स्थान आहे, त्याच्यावर कुठेतरी अतिक्रमण करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडनं होत आहे आणि त्याची दखल माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी 3 दिवसापूर्वी घेतली। ते स्वतः या मैदानात आले होते आणि त्याची दखल घेऊन या सर्व जे इथले खेळाडू आहेत त्यांची बाजू मांडण्यासाठी आज आम्ही त्यांच्या आदेशानुसार इथे आलेलो आहे। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की ही जागा जी आहे ही रेल्वे नेहमी सांगते की जागा आमची आहे, जागा आमची आहे। ही जागा रेल्वेची नाही, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी रेल्वेला भाडेपट्ट्यावर दिलेली जागा आहे आणि आमच्या हक्काची जागा आम्ही रेल्वेला गिळंकृत करून देणार नाही आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे। आमचे नंदूजी परब आणि सगळे नगरसेवक आज इथे आम्ही उपस्थित झालेलो आहे। आज रेल्वेने सुरू केलेलं काम रेल्वे अधिकाऱ्यांना सांगून बंद केलेलं आहे। लवकरच DRM साहेबांकडे एक बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल। हे मैदान खेळाचं मैदान म्हणूनच राहील आणि याच्यावर आम्ही काहीही होऊ देणार नाही, ही आमची पूर्ण जबाबदारी। काम बंद म्हणजे तात्पुरती स्थगिती नाहीये, तरी जोपर्यंत आमची बैठक DRM साहेबांबरोबर होत नाही तोपर्यंत एकही वीट इथे लावून देणार नाही। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रात्रंदिवस इथे लक्ष ठेवून असेल। खरं तर खेळाडू निषेध करतात हे मोठी दुःखदायक बातमी, कारण मुलांना खेळण्यासाठी कुठे ग्राउंड नाही, खेळाचं मैदान नाही आणि वर्षानुवर्ष हा जो रेल्वेचा ग्राउंड इथे जो आपण सांगत आहोत हा वर्षानुवर्ष इथे ग्राउंड मध्ये लहान मुलं असतील, सर्व क्रिकेट प्रेमी असतील, अनेक खेळाडू असतील, नेहमीप्रमाणे इथे आपण खेळत असतात, भाग घेत असतात, स्पर्धा ठेवत असतात। पण 2 दिवसापूर्वी अचानक रेल्वेच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरने इथे मातीचा भराव केला आणि चुकीच्या पद्धतीने भराव करून इथे तरी कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम केलेलं आहे। आमचा सर्व मिळून या डोंबिवलीकर मिळून सर्व मिळून आम्ही आज खेळाडू सहित आम्ही सर्व लोकप्रतिनिधी इथे त्यांचा निषेध करत आहोत, कारण हे खेळाचे मैदान वाचले पाहिजेत। आणि त्याचमुळे सन्माननीय लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली की तुम्ही एक बैठक लावावी उच्च स्तरावर आणि जेणेकरून हा खेळाचा मैदान आपला वाचला पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। खासदार साहेब 2 दिवसात DRM साहेबांकडे मेन DRM साहेबांकडे बैठक लावून इथल्या जे खेळाडू असेल त्यांना आनंदाची बातमी देण्यासाठी ती बैठक होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा मैदान वाचेल अशी आम्हाला आशा आहे। आजच्या या आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला, सर्व पक्ष, कारण आम्हाला खेळाचं मैदान आवश्यक आहे। खेळाडूंनी ते खेळलंच पाहिजे ही आमची आग्रह मागणी, नाही तर आम जर ऐकत नसेल तर आम्हाला मोठ्या प्रमाणात जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मग तो रेल्वे प्रशासन असू दे, राज्य शासन असू दे, सत्तेत आम्ही असलो तरी आम्ही जनतेसाठी मैदान आमच्या हक्काचं मैदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, जिथे अन्याय होत असेल तिथे आम्ही अन्यायाच्या विरोधात लढणार आहोत। आज तुम्ही बघितलं इथे सर्व लोकप्रतिनिधी आहेत, आमचे संदेश पाटील साहेब आहेत, आमचे प्रल्हाद म्हात्रे साहेब आहेत, राहुलजी म्हात्रे आहेत, सर्व नगरसेवक आहेत, संजयजी आहेत, इथे सर्व पदाधिकारी खेळाडू आहेत, महिला आघाडी मोठ्या प्रमाणात आहे, कारण हे खेळाचं मैदान आहे, हे राहिलंच पाहिजे। आणि त्या मुलांनी आज आंदोलन केलं, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते मुलांचं की त्या मुलांनी सर्वांना सर्व पक्षीय लोकांना आमंत्रित दिला, निवेदन दिलं की आमचं मैदान वाचलं पाहिजे आणि ते वाचवण्याचं काम हा महायुती सरकार करणार आहे, त्याच्यामुळे कुठेही अडचण होणार नाही आणि आम्ही हा वाचवल्याशिवाय राहणार नाही।